अन्नपूर्णा आजींनी मागितली चक्क कमळीची सर्वांसमोर माफी, तर दुसरीकडे मात्र आता कमळी आणि ऋषीचं होणार लग्न. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्यासाठी व्हिडिओवरती नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता कमळी आणि ऋषीच्या एंगेजमेंटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की किती मोठा राडा होऊन गेलेला आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्या कामिनीने ऑन द स्पॉट खूप सारे पुरावे असे गोळा केले आणि त्या पुराव्यांमुळेच सगळ्यांसमोर बिचाऱ्या आपल्या कमळीचा पर्दाफाश झालेला असतो. आणि त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींनी देखील कमळीला हेच विचारलेलं असतं की तू माझी खरी नात आहे का नाही, मला एकदा सांग कमळी. पण कमळीला देखील खरं सत्य माहीत नसतं. त्याच्यामुळे कमळी सगळ्यांसमोर सांगते की मी तुमची खरी नात नाही आहे. त्यावेळेस मात्र बिचाऱ्या अन्नपूर्णा आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो. दुसरीकडे बिचाऱ्या राजनला वाटतं की माझ्यामुळे कमळीला काय काय सहन करावं लागत आहे. कारण की कमळी आधीच बोलली होती आईला सगळं खरं सत्य सांगूया, परंतु मात्र मीच मूर्खपणा केला, मी आईला सत्य नाही सांगितलं. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजी सर्वांसमोर कमळीच्या कानाखाली मारते. दुसरीकडे कमळीचं काय म्हणणं असतं हे कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. तर बिचारा ऋषी आणि नयनतारा तर टेन्शनमध्येच गेलेले असतात. त्यांना देखील असं वाटत असतं की असं नेमकं काय घडलं असेल. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आत्तापर्यंत ऋषीचं कमळीवरती प्रेम होतं, पण ऋषीचं कमळीवरती या अर्थी प्रेम होतं की ती अन्नपूर्णा आजींची नात आहे म्हणून नाही, तर ऋषीचं खरंच मनापासून कमळीवरती खूप प्रेम होतं. कारण की ऋषीला फरक नाही पडत की कमळी नेमकी महाजनांची नात आहे किंवा कोणाची काय आहे म्हणून. कारण की कमळीकडे पैसा प्रॉपर्टी आहे म्हणून ऋषीने तिच्यावरती प्रेम केलेलं नसतं. पण बिचाऱ्या कमळीचं काय, कमळीला मुळात ऋषीसोबत लग्नच करायचं नव्हतं, पण अन्नपूर्णा आजींसाठी बिचाऱ्या कमळीने हे सगळं निर्णय घेतलेला असतो. पण ह्या निर्णयामध्ये बिचाऱ्या कमळीला माहीत नसतं की तिच्यावरती किती मोठं संकट येणार आहे. तर अन्नपूर्णा आजी आता सर्वांसमोर कमळीच्या कानाखाली मारून कमळीला बाहेर काढते, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याच्यानंतरच कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. कारण की दुसरीकडे नयनतारा तुम्ही पाहाल की एवढी चिडचिड करते, सगळ्यांवरती ओरडते आणि राजांना हे देखील बोलते की राजन, मी तर तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि तू असं काय करशील मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आमचा विश्वासघात केलाय तुम्ही. कारण की तुम्ही आमचा विश्वासघातच नाही केला तर सगळ्या लोकांसमोर आम्हाला तोंडावरती देखील पाडलेला आहे. हा अपमान आम्ही कधीच विसरू शकत नाही. तर दुसरीकडे मात्र कामिनी, रागिनी, अनिका ह्या तिघीजणी देखील खूप खुश झालेल्या असतात. तुम्हाला माहितीच आहे की त्यांना खुश होणं देखील साहजिकच असतं. पण आता त्या खुश का झालेल्या असतात तुम्हाला माहिती आहे का? कारण की त्यांना असं वाटतं की आता कमळीचा तर डाव संपला, त्याच्यानंतर आता अनिकासोबत ऋषीचं लग्न होईल. त्याच्यामुळे कामिनी खूप खुश असते. कामिनी आता चक्क नयनताराला म्हणते की अगं नयनतारा, तुला मी आधीच सांगितलं होतं ना की ह्या कमळीच्या नादी नको लागू, ही भिकारडी आहे, भिकारडी एक नंबरची. कारण की तू तुझ्या ऋषीचं लग्न ह्या भिकारडीसोबत लावणार होती, पण तुला एवढ्या मोठ्या संकटातून कोणी वाचवलं आहे माहिती आहे ना? मी स्वतः वाचवलं आहे. त्याच्यामुळे ह्या कमळीचा पर्दाफाश मी केला आहे. त्याच्यामुळे आता मला बक्षीस म्हणून जर काही द्यायचं असेल ना, तर माझ्या अनिकाचं लग्न तुझ्या ऋषीसोबत लाव आणि तुझी इज्जत देखील वाचेल आणि खरंच तू महाजनांच्या नातीसोबत तुझ्या ऋषीचं लग्न देखील होईल. पण हे सगळं प्रकार चालू असताना नयनताराकडे आता बोलायला काही शब्दच उरलेले नसतात. दुसरीकडे मात्र आता तुम्ही पुढे हे देखील पाहाल की आपल्या अन्नपूर्णा आजी आता सगळ्यात मोठ्या धक्क्यात जातात. कारण की त्यांना जो धक्का बसायला नको हवा होता तोच धक्का त्यांना बसलेला असतो. तर बिचारा राजन आपल्या आईची माफी मागत असतो, पण आईची माफी मागितली तरी राजनला सगळ्यात मोठा वाईट ह्याच गोष्टीचं वाटत असतं की माझ्यामुळे कमळीला किती मोठं सहन काय काय करावं लागत आहे. तर त्यावेळेस मात्र राजन अन्नपूर्णा आजींची सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागत असतो, पण अन्नपूर्णा आजी आता कोणालाच माफ करत नसतात. दुसरीकडे कामिनी, रागिनीला आता मज्जा वाटायला सुरुवात झालेली असते. कारण की त्यांना वाटतं आता नयनताराकडे पर्याय उरला नाही, त्याच्यामुळे अनिकाचा आणि ऋषीची एंगेजमेंट नक्कीच होईल. पण कहाणीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येतो, कारण की हा सगळा घडलेला प्रकार आता बंड्या आपल्या गौरीला म्हणजेच सरूला सांगतो आणि सरूला कळाल्याच्या नंतर ती म्हणते असं काय घडेल, तिने तर विचारच केला नव्हता. तर ती त्या ठिकाणावरून आता निघलेली असते चक्क आता मात्र महाजनांच्या घराकडे. पण आता एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की जे काही त्या CCTV फुटेजमध्ये दिसलेलं असतं आणि त्या गोष्टीमुळे एकाच सगळ्यात मोठा त्याग सहन करावा लागलेला असतो आपल्या कमळीला. तर दुसरीकडे आता तुम्हाला पुढे हे देखील समजेल की ऋषी डायरेक्ट ठरवतो काय नाही, मला 1 मिनिटं कमळीसोबत बोलायचे, म्हणून ऋषी त्या ठिकाणावरून महाजनांच्या घरातून बाहेर येऊन कमळीसोबत बोलायला जातो आणि म्हणतो की कमळी का फसवलं तू मला फसवल्याचं तर सोड, पण तू एवढं मोठा धोका अन्नपूर्णा आजींना का दिला? कारण की तुला तर आधी माहितीच आहे ना की डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की त्यांना जर खूप मोठा धोका आणि धक्का जर बसला तर खूप मोठा काही अनर्थ घडू शकतो. त्याच्यामुळे तू असं का केलं? तर त्यावेळेस मात्र कमळी सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण बिचारा कमळीचं कोणीच काय ऐकून घेतलेलं नसतं. तर ऋषीला देखील असं वाटतं की कमळीने सगळ्यांनाच फसवलं, पण ऋषीला एकीकडे हे वाटत असतं की कमळीने हे सगळं केलं पण याच्या पाठीमागे काही ना काही कारण असेल. कारण की अशी कमळी सहजासहजी कोणाला फसवू शकत नाही, याबाबत ऋषीला चांगलीच पूर्णपणे गॅरंटी असते आपल्या कमळीवरती. आणि बिचारा कमळीला वाईट ह्या गोष्टीचं वाटत असतं की आता अन्नपूर्णा आजी परत तिला कधीच जवळ घेणार नाहीये, कारण की तिने सगळ्यात मोठा विश्वासघात त्यांचा केलेला असतो. पण आता कहाणीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येतो जेव्हा कमळीला खरं
सत्य समजेल की ती खरंच अन्नपूर्णा आजीची मोठी नात आहे म्हणून. कारण की कमळीला असं वाटतं की आता एकदा विश्वासघात केला त्याच्यामुळे आता अन्नपूर्णा आजी मला कधीच जवळ देखील घेणार नाही आहेत. आणि अन्नपूर्णा आजी एवढ्या प्रचंड चिडलेल्या असतात की त्या कमळीला जवळ देखील घ्यायला तयार नसतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजींना एवढा राग आलेला असतो आणि ह्याच धक्क्यामुळे आता अन्नपूर्णा आजींना चक्कर देखील येते आणि हा सगळा प्रकार हा एंगेजमेंटमध्ये घडलेला असतो. पण पुढचा ट्विस्ट तर असा आहे मित्रांनो की आता राजनने केलेल्या या चुकीमुळे राजनला असं वाटत असतं की मी कमळीची जाऊन माफी मागतो. पण आता कमळी मात्र हे सगळं काय ऐकून घ्यायला तयारच नसते. तर आता गौरी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मात्र गौरीची आणि आपल्या कमळीची भेट होती. त्यानंतर त्या दोघीजणी देखील ह्याच गोष्टीवरती बोलत असतात की किती मोठा अनर्थ घडला म्हणून. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीला बिचाऱ्या वाटलं देखील नव्हतं स्वप्नात पण की कधी ती अन्नपूर्णा आजींचं एवढं मोठं मन दुखवेल. तर नयनताराने जे काही ते रिपोर्ट पाहिलेले असतात त्या रिपोर्टमध्ये तुम्ही पाहिलंच की DNA मॅच झालेला असतो कमळीसोबत. पण आता हे सगळं गोष्टी जरी खऱ्या असतील तरी देखील मात्र आता खोट्या ठरलेल्या असतात राजांच्या एका चुकीमुळे. पण आता नयनतारा ठरवते की काही जरी झालं म्हणून माझ्या ऋषीचं लग्न मी त्या अनिकासोबत कधीच लावणार नाहीये. कारण की जरी आता तुम्हाला माहितीच आहे की दुसरा तिसरा पर्याय नसलेला उरलेला नयनताराकडे, त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की मी असा कोणता देखील धक्कादायक निर्णय घेऊ शकत नाही माझ्या ऋषीच्या बाबतीत. पण त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की अगं नयनतारा, तुझे निर्णय किती चांगले आहेत ते आम्हाला चांगलेच समजलेलं आहे. त्याच्यामुळे परत काय अनर्थ नको घडायला. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर गप्प आपल्या अनिकासोबत तू ऋषीची एंगेजमेंट करून टाक. तर आता कहाणीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येतो कारण की राजनला माहीत नसतं की मी त्या डॉक्टरांना सांगितलं होतं. मग त्या डॉक्टरांनी खरंच असं केलं का? तर त्या डॉक्टर आणि राजनची परत भेट होती आणि डॉक्टर त्यावेळेस मात्र राजनला हे सांगतात की मी DNAचे रिपोर्ट अजिबात देखील बदलले नाहीत. पण तुम्ही त्या ठिकाणी आलता हे CCTV फुटेज मात्र कामिनीने माझ्याकडून घेतले. पण कमळी खरंच तुमची मुलगी आहे. आणि हे सगळं समजल्यामुळे आता राजनला परत धक्का बसतो की कमळी खरंच माझी मुलगी आहे. तुम्ही DNAचे रिपोर्ट बदलले नाहीत. मग हे सगळं घडलं. मग हे असं कसं झालं? तर दुसरीकडे मात्र कमळीने ठरवलेलं असतं की महाजनांच्या घरात ती परत कधीच पाऊल ठेवणार नाही. पण मित्रांनो आता ह्या गोष्टीला खूप पुढे वेळ जातो आणि त्याच्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजींना खरं सत्य समजतं की कमळीच खरी तिची नात आहे. कारण की राजन परत DNA रिपोर्ट दाखवतो, म्हणतो की आई हे सगळं मी नाटक केलं कारण की तुला वाचवण्यासाठी. मला वाटलं कमळी खरंच माझी मुलगी नाही आहे, पण DNAचे रिपोर्ट तर मॅच झाले आणि कमळी खरंच आपली मुलगी आहे. आणि पुढे आता परत हेच घडणार आहे की अन्नपूर्णा आजी, राजन हे सगळेजण मिळून आता कमळीला शोधायला जाणार आहेत. आणि कमळीला शोधायला असे साधेसुद्धा जाणार नाहीत की कमळीला घेऊन चक्क आता आपली सरू गौरी आता तेथून डायरेक्ट गावाकडे निघून जायचं ठरवते आणि म्हणते की या सगळ्यांपासून आपण लांब निघून जाऊया. तर ऋषीचं कमळीवरती प्रेम असतं त्याच्यामुळे ऋषी ठरवतं की कमळी जरी महाजनांची मुलगी असो किंवा नसो मला काही फरक पडत नाही. मला माझं कमळीवरती प्रेम आहे त्याच्यामुळे मला कमळीसोबतच लग्न करायचं हे ऋषीने ठामपणे ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की मला काहीच फरक पडत नाही की कमळी कोणाची मुलगी आहे म्हणून. तर आता ऋषीला देखील कळतं की कमळी अचानक गायब कुठे झाली. तर कमळी, बंड्या हे सगळेजण त्या ठिकाणावरून आता निघून गेलेले असतात कारण की त्या सगळ्यांना माहीत असतं की आता आपल्याला इथं थांबून काहीच आपला फायदा नाही आहे. तर कमळीला आता एवढ्या मोठ्या संकटात पाडलेलं असतं राजनने. त्याच्यामुळे आता परत अन्नपूर्णा आजीला स्वतःला कमळीला शोधावं लागणार आहे, कमळीची माफी मागावी लागणार आहे आणि परत कमळीला महाजनांच्या घरात घेऊन यावं लागणार आहे. पण आता कामिनी, रागिनी, अनिकाचा डाव खरा ठरला त्याच्यामुळे यांना असं वाटत असतं की त्या जिंकल्या. पण नाही. पुढे कहाणी तर सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो कारण की आता नयनताराला देखील समजते की त्यांच्या घरामध्ये काम करणारी जी बाई साधनाताई होती ती कमळीची खरी आई होती. मग त्याच्यानंतर तर अजूनच जास्त नयनतारा भडकते आणि सगळं सत्य समजल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजींना आपल्या कमळीची माफी मागून परत तिला रिटर्न घेऊन यावं लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, आपल्या कमळीने आणि गौरीने म्हणजे सरूने परत ह्या महाजनांकडे आलं पाहिजे का नाही हे तुम्हीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.